इथे मी मेथीची एक जुडी घेतलेली आहे. त्यानंतर मेथी निवडून घेतली, खळखळ पाण्याने धुवून घेतली आणि त्यानंतर याचे असे बारीक मी या मेथीला चिरून घेते. आता चिरलेली मेथी मी बाजूला ठेवली. त्यानंतर एक प्लेट घेतलं. त्यामध्ये मोठ्या 2 वाट्यांनी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. त्यामध्ये 2 ते 2.5 चमचे इथे मी बेसन टाकलेलं आहे. बेसन टाकल्याच्यानंतर त्यामध्ये थोडं मीठ टाकलं, चिरलेली मेथी ॲड केलेली आहे. त्यामध्ये लसूण आणि मिरचीचं पेस्ट यामध्ये टाकली. थोडीशी कोथिंबीर होती, ती पण यामध्ये मी टाकलेली आहे. ओवा जो असतो तो ओवा घ्यायचा, छान हातावर चोळून टाकायचा. 2 ते 2.5 चमचे इथे तीळ ॲड केलेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे दही आहे. इथे मी 2 चमचे दही टाकलेलं आहे. दही कंपल्सरी टाकायचं होते असं दह्यानं, की जे काही आपण मेथीचे पराठे बनवतो तो जास्त वेळ टिकतात आणि सॉफ्टही राहतात, म्हणजे अजिबात कडक होत नाहीत. आता तुम्ही एरवी जर असं करून बघितलं असेल, दही टाकलेलं नसेल, तर बघा ते मेथीचे पराठे जे आहेत ते कडक होतात. त्यामुळे दही टाकायचं. आता यामध्ये मी छान रंग यावे यासाठी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि पाण्याने हा जो मी जे मिश्रण आहे त्याचा एकजीव गोळा बनवून घेतो आहे. जसं आपण पीठ मळतो ना त्याचप्रमाणे असं एकजीव मळून घ्यायचं आणि आपण जसं पीठ मळतो तसंच उंडे करून आपल्याला पराठे लाटायचे. फार असं अवघड यामध्ये काहीही नाही. तुम्ही हे मेथीचे पराठे करता का मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी तरी नेहमीच पिल्लूच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी हे बनवत असते. आता तुम्ही बघू शकता इथे छान असा उंडा तयार झालेला आहे. झालेला उंडा आपण जसं 10 मिनिटं आपलं पीठ चपातीचं ठेवतो झाकून तसं ठेवायचं. त्यानंतर सॉफ्ट असा उंडा इथे तयार झालेला आहे. आता मी इथे पोळपाट घेतलेला आहे. त्यासाठी लागणारं तेल घेतलेलं आहे. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही तूप पण लावू शकता, पण माझा पिल्लू तुपाचे पराठे खात नाही त्यामुळे मला तेलच लावावं लागतं. आता जो काही उंडा आहे तो मी इथे घेतलेला आहे. त्यानंतर आपण जसं चपातीची घडी करतो त्याप्रमाणेच करू शकता. हव्या त्या आकारामध्ये, हव्या त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता. इथे मला गोल शेपमध्ये बनवायचे होते, त्यामुळे मी पिल्लूच्या डिमांडनुसार इथे गोल शेपचे बनवलेले आहेत. अदरवाईज तुम्ही जर ट्रायंगल शेपमध्ये बनवलं तर खूप छान दिसतात तेही. त्यानंतर तुम्ही बघू शकता जसं आपण चपाती लाटली तशी चपाती लाटून घ्यायची, ताव्यावर टाकायची. तावा चांगला गरम झाल्याच्या नंतर आलटून-पलटून छान असं शेकून घ्यायचं आणि त्यानंतर खमंग पराठा आपला तयार होतो. आता हा पराठा जर तुम्ही नाश्त्याला बनवला तर लेकरं आवडीनं खातील आणि त्यांच्या पोटामध्ये मेथीसुद्धा जाईल. कारण काही लेकरं जे असतात हिरवा पालेभाजी खायला कंटाळा करतात. पण असं जर करून खायला दिलं तर लेकरांना कळणारही नाही की यामध्ये मेथी ॲड केलेली आहे म्हणून. आता इथे बघू शकता मी कसा उंडा केलेला. जसं चपातीसाठी आपण ट्रायंगल शेपमध्ये करतो त्याचप्रमाणे मी केलेला आहे. तुम्हीही असंच करू शकता. तेल किंवा तूप लावून तुम्ही पण छान तव्यावर भाजून घेऊ शकता आणि लेकरांना खायला देऊ शकता. त्यामुळे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलच्या बाजूला एक काळं बटन दिलेलं आहे. तिथे सबस्क्राईब लिहून आहे. त्या सबस्क्राईबचं बटन दाबा. बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात पहिल्यांदा भेटतील. त्यानंतर वन बाय वन असे मी सगळे पराठे इथे करून घेतलेले आहेत आणि आज मी नाश्त्यामध्ये तरी मेथीचे पराठे बनवले होते. तुम्ही आज नाश्त्यामध्ये काय बनवलं तेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. माझ्या चॅनलवरती अजूनही व्हिडिओ आहेत, ते नक्की जाऊन बघा. आता इथे छान पराठे केलेले मी दह्यासोबत वाढलेले आहे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.